मैत्रिणींनो, एकदम वृक्ष दाट कर्ली केसांमध्ये स्ट्रेटनिंग कसे करावे याबद्दलचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केला आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा. चला तर मग आपण पाहूया. तर सुरुवातीला मी केसांचे सेक्शन्स करून घेतले. सेक्शन्स केल्यामुळे आपल्याला स्ट्रेटनिंग करणे सोपे जाते. तर मी आधी मिडल पार्टिशन घेतले आणि त्याच्यातले छोटे छोटे सेक्शन्स घेऊन मी आता स्ट्रेटनिंग करायला सुरुवात केली आहे. स्ट्रेटनिंग करण्यासाठी मी आयकॉनिक कंपनीचे स्ट्रेटनर वापरले आहे. याने अतिशय सुंदर रिझल्ट आपल्याला दिसतो. प्रोफेशनल स्ट्रेटनर असल्यामुळे केससुद्धा लवकर स्ट्रेट होतात, जास्त वेळ लागत नाही. आता मी कोंबच्या साहाय्याने छोटे छोटे सेक्शन्स घेत वरून खालच्या दिशेने स्ट्रेटनिंग मशीन केसांमध्ये दाबून ओढत आहे, जेणेकरून पूर्ण टॉप टू एंडपर्यंत व्यवस्थित केस स्ट्रेट होतील. तर स्टेप बाय स्टेप अशा प्रकारे मी संपूर्ण केसांना स्ट्रेटनिंग करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान केस स्ट्रेट होत आहेत. माझे आता निम्मा सेक्शन हा स्ट्रेट करून झालेला आहे. अशा प्रकारे मी संपूर्ण केसांचे स्ट्रेटनिंग करून घेते आहे. स्ट्रेटनिंग करताना तुम्हाला टेम्परेचर चेक करणे खूप गरजेचे आहे, नाहीतर केस जळण्याची शक्यता असते. तुम्ही ही काळजी नक्की घ्यावी. आता माझा क्राउन सेक्शन मी आता स्टार्ट केलेला आहे. सर्वप्रथम मी क्राउन सेक्शनचे आडवे सेक्शन्स मी घेऊन स्ट्रेटनिंग करते आहे. स्ट्रेटनिंग करताना तुम्हाला प्रत्येक सेक्शन्स हा स्ट्रेटनर मशीनच्या साहाय्याने 4 ते 5 वेळा कंटिन्युअस प्रेस करत आणायचा आहे. तेव्हाच तुमचे केस हे व्यवस्थित स्ट्रेट होतील. आता माझी एक बाजू पूर्ण झालेली आहे. आता मी दुसऱ्या साईडचे सेक्शन सोडून स्ट्रेटनिंग करते आहे. तुम्ही बघू शकता माझ्या क्लायंटचे केस किती गुंतागुंतीचे होते, तरीसुद्धा आम्ही अशा प्रकारे स्ट्रेटनिंग करून घेतले. सुरुवातीला यांचे केस कसे होते आणि आता किती सुंदर दिसत आहे. त्या केसांचे निस्तेज केस होते, त्यांना आता छान शायनी लुक आलेला आहे. कर्ली केस हे खूप फुलतात, त्यामुळे त्याचा खूप बाउन्स दिसतो. पण आपण स्ट्रेटनिंग करून हा बाउन्स कमी करून केसांना एक छान लुक देऊ शकतो. हे स्ट्रेटनिंग करण्यासाठी खूप वेळ लागला. अगदी छोटे छोटे सेक्शन्स घेऊन मला हे स्ट्रेटनिंग करावे लागले. तर हा आहे फायनल लुक. तुम्ही पाहू शकता किती सुंदर केस दिसत आहे. तुम्हाला आवडले का? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.